शिराळा हे गाव नागपंचमीसाठी जसं प्रसिद्ध आहे, खरं तर तिथं नागाची पूजा केली जाते शिराळामध्ये आणि ती फार जुनी प्रथा आहे. वेगळ्या पद्धतीची जी चर्चा झाली ती त्या मुलींची जे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीतले जे डान्स होते आणि त्यामागं जे अगदी बेहोश होऊन नाचणारी जी तरुणाई आहे, त्यामुळे ते गाव ह्या वर्षी जास्त चर्चेत आलं. म्हणजे नागपंचमीला जायचं ते तर ते नाग बघण्यासाठी नाही आहे, तर ते डान्स बघण्यासाठी त्याला ती हुल्लडबाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात. हायवे गेलेल्या गावात हे जास्त झालेलं आहे. त्या का अशा नसतात हा प्रश्न आपण त्यांना विचारायचा का समाज म्हणून आपल्याला विचारायचा? त्या मुलींना माहीत झालं की आपण कसंही नाचलो तर ती लोकांना आवडते. त्या मुली तशा का नसतात ह्यापेक्षा आपण समाज म्हणून आपण बघतोय आणि आपल्याला ते का आवडतंय हे खरं तर आपण आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आता आपल्या सगळ्यांच्या आलेली आहे. थिंक टी व्ही बघायला तुम्ही सुरुवात केलेली आहे. एक 4-5 दिवसापूर्वी नागपंचमी झाली आणि नागपंचमीच्या दिवशी खरं तर 32 शिराळा या गावाचे व्हिडिओ दरवर्षी येतात. यावर्षी पण आले, पण जे व्हिडिओ व्हायरल झालेले होते ते होते तिथे नृत्य करणाऱ्या मुलींचे आणि साधं नृत्य नव्हतं ते. एक वेगळ्या प्रकारचे कपडे घातलेले होते, वेगळ्या प्रकारचा हालचाल होती आणि या सगळ्यानंतर प्रश्न असा उपस्थित झाला की आपल्या गावांचं गाव पण हरपतंय का? म्हणजे या सगळ्यामागे भाबडा विचार न करता खरंच नेमके मुद्दे काय आहेत? गाव पण जगणारे, त्याचा अभ्यास करणारे लेखक, पत्रकार, अभ्यासक माझ्यासोबत आहेत. संपत मोरे सर. सर खूप खूप नमस्कार. 32 शिराळासारखं गाव आहे, काय 50,000 लोकसंख्येचं वगैरे असेल. बरोबर. आणि अशा गावामध्ये अशा पद्धतीने मग खरं तर त्यांच्याकडे नागपंचमीसाठी सगळ्या भारतातून लोक येतात. हो बरोबर. आणि अशा पद्धतीने नृत्य होणं, नृत्य तिथे दरवर्षी होतात माझ्या माहितीप्रमाणे, पण यावर्षी जे काही झालं म्हणजे DJ, स्टेज शो आणि त्या तरुण मुली, त्यांचे त्या विचित्र प्रकारचे हावभाव, नृत्य, हे सगळं काय कशाचं चिन्ह आहे? कसं बघायचं याच्याकडे? तुम्ही आत्ताच जे म्हणालात की बदललेलं गाव पण म्हणजे कसं गाव पण बदलत निघालेलं आहे आणि शहरामधलं जे काही आहेत गोष्टी वेगवेगळ्या त्या गावाच्या दिशेने खरं तर निघालेल्या आहेत. आता तुम्ही शिराळ्याचं जर म्हणालात तर त्यातनं मला एक सांगता येईल की ही शिराळामध्ये आपण म्हणतात की गेली काही वर्ष ती सुरू आहे, पण ह्या वर्षी त्याचा कहर झाला. आणि शिराळा हे गाव नागपंचमीसाठी जसं प्रसिद्ध आहे तसं ते ह्या वर्षी जे चर्चेत आलं जास्तीत जास्त म्हणजे अगदी शिराळा गाव हे वेगळ्या पद्धतीची जी चर्चा झाली ती त्या मुलींची जे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीतले जे डान्स होते आणि त्यामागं जे अगदी बेहोश होऊन नाचणारी जी तरुणाई आहे, त्यामुळे ते गाव ह्या वर्षी जास्त चर्चेत आलं. खरं तर तिथं नागाची पूजा केली जाते शिराळामध्ये आणि ती फार जुनी प्रथा आहे. म्हणजे गोरक्षनाथ जे होते त्यांनी ती सुरू केलेली आहे आणि दरवर्षी लोक जे जायचे ते नागाची पूजा किंवा जीवन नाग बघायला मिळतात किंवा त्याच्या मिरवणुकी काढल्या जातात. तर ह्याच्याबद्दल एक उत्सुकता लोकांना असायची आणि देशभरातून लोक तिथं जायची. आता ह्याची जी सुरुवात आहे ती तुम्हाला सांगतो की धोम मोहिते म्हणजे धोंडराम महादेव मोहिते नावाचे एक लेखक होते आणि पुण्यामधून एक किर्लोस्कर नावाचं मासिक निघायचं. म्हणजे किर्लोस्कर ग्रुपचंच ते मासिक होतं. त्यामध्ये 1954 साली त्यांनी तो शिराळाची जी रंग म्हणजे जी नागपंचमी आहे तर त्याने ते बघितल्यानंतर त्यांना वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यावर पहिली स्टोरी किर्लोस्कर मासिकामध्ये लिहिली. आणि किर्लोस्कर हे सर्व दूर जाणारं मासिक होतं, सर्व वर्गामध्ये ते जाणारं मासिक होतं आणि त्यामुळं मीडिया जो त्या काळातले जे संपादक, पत्रकार जे कोणी होते त्यांना त्याबद्दल माहिती झाली आणि त्यावर परत अनेक स्टोऱ्या झाल्या आणि ते खऱ्या अर्थानं जर त्याला प्रसिद्धी किंवा जो लोकांचा ओघ शिराळाकडे जाण्याची सुरुवात झाली तर त्या किर्लोस्कर मासिकाच्या लेखामुळे सुरुवात झाली. त्यांनी व्हायरल केलं, त्यांनी त्या भाषेत आत्ताच्या भाषेत ते व्हायरल केलं आणि त्यामुळे त्याला तसं महत्त्व आलं. पूर्वी एवढी गर्दी जमत नव्हती, त्याला एक धार्मिक स्वरूप म्हणून त्याकडे बघितलं जात होतं. पण जसं जसं ते मीडियाच्या वर्तमानपत्र त्या काळात होती, वर्तमानपत्रातून त्या रविवारच्या पुरवणीमध्ये लेख यायचे. अनेकांनी लिहिलं आहे. म्हणजे सुरेशचंद्र वारघडे नावाचे लेखक आहेत, त्यांनी त्यावर त्या संदर्भानं काही लिखाण केलं. म्हणजे शिराळाची नागपंचमी ही सुरुवातीला अशी त्याचं महाराष्ट्रभर झालं. आजची कालची जी तुम्ही जी बघितली नागपंचमी तर त्यामध्ये नागपंचमी होती किंवा नाही म्हणजे जो मिरवणुकी, नागाच्या मिरवणुकी किंवा सापाची पूजा हे जे काय प्रकार किंवा हे जे काय भाग होते ते काल कुठेही दिसले नाहीत. म्हणजे शिराळा हे केवळ अशा प्रकारचे वेगवेगळे डान्स बघण्याचं एक ठिकाण म्हणजे नागपंचमीला जायचं ते तर ते नाग बघण्यासाठी नाही आहे तर ते डान्स बघण्यासाठी जायचं का काय. म्हणजे सोशल मीडियावर जर आपण पाहिलं तर त्याच्या वेगवेगळे मीम्स आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या काही कमेंट आहेत. त्यामध्ये अशी एक कमेंट विनोदी आहे की
ह्या वर्षी नागिन बघायला आम्ही गेलो होतो. म्हणजे दरवर्षी आम्ही नाग बघायला जात होतो. ह्या वर्षी ह्या नागिनी बघायला आलो का काय, अशा प्रकारची कमेंट किंवा एक विनोदी कमेंट म्हणा त्याला, अशी त्यामध्ये येत होती. तर त्याचं जे मूळ आहे, म्हणजे शिराळा प्रसिद्ध का झालं, तर शिराळा हे केवळ आणि केवळ जिवंत नाग पकडले जातात आणि ते जिवंत नाग हे त्याची मिरवणूक काढली जाते, त्याची पूजा केली जाते. अशा प्रकारचं ते खरं तर त्याचं मूळ त्या नागपंचमीचं स्वरूप होतं. तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो की ज्यावेळी जयंत पाटील विरुद्ध शिवाजीराव नाईक असा संघर्ष साधारणपणे 1999 नंतर सुरू झाला सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, त्यावेळेला जयंत पाटलाला तिथले जे स्थानिक पत्रकार आहे ते जयंत पाटलाला वाळव्याचा वाघ म्हणायचे आणि शिवाजीराव नाईक हे शिराळचे असल्यामुळे आमदार त्यांना शिराळ्याचा नाग म्हणायचे. म्हणजे वाळव्याचा वाघ आणि शिराळ्याचा नाग ही जी उपमा दिली गेली ह्या दोन नेत्यांना, ही खरं तर ह्या ह्याच्यात म्हणजे त्याला मग नागपंचमी, नागाची पूजा किंवा नागभूमी असे सगळे संदर्भ होते. तर हे नवीन पिढीला असं होऊ नये की शिराळ्याला केवळ नागपंचमीला काहीतरी स्टेज शो होतात किंवा काहीतरी मुली बाहेरनं नाचायला येतात आणि ते बघायला जायचं आहे, असं खरं तर त्याचं स्वरूप होऊ नये. सध्या ते स्वरूप तिथं झालेलं आहे. आता हे सगळं खरं तर दुर्दैवी आहे. पण पूर्वी म्हणजे मी जी माहिती घेतली त्याच्यानुसार की पूर्वी तिथं तमाशा वगैरे व्हायचाच. हो. पण मग हे स्वरूप कसं बदलायला लागलं? फक्त शिराळ्याचंच नाही, जनरल महाराष्ट्राचं. आता कसं आहे, तमाशाचं जर तुम्ही म्हणाला तर म्हणजे पूर्वीचा जो तमाशा होता हा म्हणजे रात्रभर तमाशा चालायचा, लोकही बघायला जायचे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तमाशा बघायला 20-20, 30-30 किलोमीटर लोक सायकलवरून जायची, काही लोक बैलगाडीने जायची, काही लोक ही दोन्ही जर वाहनं मिळाली नाही तर चालत जायची. बदलत कसं गेलं आता? आता काय झालं की आता हे बाकीची जी माध्यम आली ना, त्या माध्यमामुळं थोडंसं तमाशाचं महत्त्व कमी व्हायला लागलं. किंवा आता लोकांना काय पाहिजे, पूर्वी तमासगीर ठरवायचे, तमाशे कलावून ठरवायचे की लोकांना आम्ही काय दाखवायचं आहे. आता लोक सांगतात, लोक कुठनं तर काहीतरी बघून आलेले असतात आणि ते सांगतात मग आम्हाला गाणीच पाहिजेत, वगनाट्य नको आहे. विनोदसुद्धा लोकांना आवडत नाहीत. म्हणजे दुर्दैव असं आहे की लोकांना इतके निखळ आणि प्रांजळ विनोद असायचे तमाशामधले, आणि ते विनोद लोकांना अगदी लोकांचा ताण तणाव, कारण तमाशा बघायला वर्ग हा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी असायचा. त्यांच्या मनाला कुठंतरी एक मनोरंजन, विसावा, त्यांचं मनोरंजन ह्यासाठी ते तमाशा माध्यम होतं आणि लोकांना ते विनोद आवडायचे आणि विनोदासाठी लोक तमाशा बघायला प्रेक्षक त्यावेळी जायचा. पण अलीकडच्या काळामध्ये तो विनोदसुद्धा लोकांना म्हणण्यापेक्षा तरुणाई जी अलीकडच्या काळामध्ये आलेली आहे आणि सोशल मीडियावर जे वेगवेगळे काही गोष्टी येतात त्यांना बघण्यासाठी, मग तो जो सोशल मीडियावरचा इम्पॅक्ट आहे किंवा ती गाणी येतात किंवा ज्या पद्धतीच्या तिथल्या नृत्यांगना स्टेजवरती दिसतात, तसंच आम्हाला आमच्या तमाशात दिसायला हवं. तमाशामध्ये लोकांना आता म्हणजे काय काय गावामध्ये तुम्ही बातम्या वाचता की तमाशाचा कार्यक्रम उधळला, तमाशेगिरावर हल्ले झाले. आपली आनंद यादवांची जी नटरंग कादंबरी आहे ती ज्या काळामध्ये लिहिली गेली असेल त्या काळामध्ये ती सुरुवात झाली तिची तमाशगिरांच्या हल्ले होण्याला. तुम्हाला सांगतो की तमाशातले जे हल्ले आहेत त्याचं जे कारण आहे त्यातल्या बहुतांश कारणापैकी हे कारण आहे की हे गाणं डबल वन्स मोर पाहिजे आहे, किंवा जी गाणी तमाशगिरांना सुद्धा नको वाटतात किंवा ज्या पद्धतीचं नृत्य, कारण एक सभ्यता म्हणून त्या ज्या तमाशातल्या ज्या नृत्यांगना आहेत त्या फार सभ्यपणे सगळं त्यांची कला सादर करतात, सुसंस्कृत असतात त्या तमाशातल्या नृत्यांगना ज्या असतात त्या. आणि मग हे जे पब्लिक जे खाली बसलेलं असतं बघण्यासाठी, त्या पब्लिकला ते जे वेगळ्या पद्धतीचं तुम्हाला सोशल मीडियावर जे दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचं हावभाव आणि बिभत्स सगळ्या त्या गोष्टी विचित्र पद्धतीनं ते त्यांना हवं असतं आणि त्यातून मग तो एक संघर्ष कुठंतरी उभा राहायला आपल्याला दिसतो. हे सांगायचं कारण असं की काही आठवड्यापूर्वी आम्ही विठाबाईंच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या लोकांशी सगळ्या बोलत होतो. तर बोलता बोलता नृत्यांगनांचा आणि ह्या सगळ्या विषयाने केला, तर त्यांनी पण सांगितलं की बऱ्याचदा असं म्हणतात की जी नऊवारी नेसलेली असते तिला बाजूला करा आणि तरुण मुलगी जिने वेगळे कपडे घातले आहेत किंवा आधुनिक पेहराव केलेला आहे तिला पाठवा. आणि आता सगळ्यात त्यांनी महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जेव्हा गावची जत्रा कमिटी येते, जेव्हा ते ठरवतात, सुपारी घेतात जेव्हा, तेव्हा पण ते सांगतात की आम्हाला वग नको, आम्हाला बतावडी नको, आम्हाला काहीच नको, आम्हाला थेट डान्स पाहिजे. हो. आणि हे खरं तर म्हणजे काही तमाशगिरांनी म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर काहींनी बदल केलेले आहेत तसे, पण काही जे तमाशगीर आहेत म्हणजे आमच्या भागामध्ये म्हणजे ॲक्च्युली
सांगली सातारा जिल्ह्यामध्ये एक विट्याला एक राहुटी असते, दुसरी राहुटी कराडला असते, तिसरी जे काळज नावाचं गाव आहे फलटण तालुक्यामधलं तिथे एक असते, आणि चौथी राहुटी आहे ती नारायणगाव. नारायणगाव तर एक म्हणजे त्याला तमाशा पंढरी असं सुद्धा काही लोक म्हणतात, आणि तिथं जास्तीत जास्त तमाशगीर लोक असतात. काही लोकांनी तमाशामध्ये हे बदल केले, पण जे जुने पारंपरिक जे तमाशे आहेत त्या लोकांना कुठंतरी म्हणजे जीवावर आल्यासारखं वाटतं की असं आपण बदल करावं का. लोकांना वाटतंय म्हणून, म्हणजे तमाशा हा एक वेगळा विषय आहे ना. तुम्ही जे बघताय तो तमाशा नाही आहे. आता जे ह्या लोक जे आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला की ती लोक म्हणतात की आम्हाला बतावणी नको, वग नको, किंवा आम्हाला गवळण नको, आम्हाला फक्त डान्स पाहिजे. आणि मग हे डान्स बघायलासुद्धा जी येणारं जे पब्लिक आहे खरं तर त्याला हे काही बाकीच्या गोष्टीची देणं घेणं नसतं काय. त्याला ती हुल्लडबाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात, आणि त्यामुळं तमाशा कलेवरसुद्धा एक वेगळं एक संक्रमण म्हणू आपण ज्याला, की फार मोठा एक बदल तमाशा कलेमध्ये सुद्धा झालेला आहे. आणि जुन्या काळातले जर वग तुम्ही बघितलं तर वगांचे दिवस तर आता संपलेले आहेत. म्हणजे तुम्ही आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा जर वग बघितला असता, किंवा क्रांतिशिव नाना पाटलांचा जर वग बघितला असता, तांब्याच्या विष्णू बाळांच्याबद्दलचा जर वग बघितला असता, किंवा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्याबद्दलचे जर वग तुम्ही बघितले असते, तर खरोखर तुम्हाला आपण जी पुण्यामध्ये जी थिएटरमध्ये नाटक बघतो ना, तसंच त्याही प्रकारचं, किंवा अगदी इथं एक 500-1000 लोक असतात बसलेली, पण 15-15, 20-20 हजार लोकांसमोर ती कला सादर करणं, आणि ती लोकांना भावना, आणि अगदी टाचणी पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता, आणि एकही माणूस उठून जात नव्हता त्या काळामध्ये. म्हणजे लोक उठत नव्हती, इतकी ती वगामध्ये संवाद किंवा ज्या काही गोष्टी होत्या ते सगळं नेपथ्य असायचं. मग आता मला हे सांगा, तो एक काळ होता हो, जो तुम्ही बघितलात, आणि तो तमाशासाठीचा सुवर्ण काळ होता. सुवर्णकाळ होता. तिथून आत्ताचं जे काही चाललेलं आहे, म्हणजे परवा समजा 32 शिराळ्यामध्ये झालं, अनेक ठिकाणी होतं. आता अशाच पद्धतीचे नृत्य दहीहंडीलाही स्टेजवरती होतात. पुण्या मुंबईमध्ये दहीहंडी असते, विशेषतः मुंबईमध्ये नाक्यावरती तिथे अशाच पद्धतीचे नृत्य होतात. आता अशाच पद्धतीचे नृत्य ही गणपतीमध्येही होतात. म्हणजे अनेक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीची नृत्य होतात, आणि आता हे कॉमन होत चाललंय, हा ट्रेंड होत चाललाय. म्हणजे एक नृत्यांगना बैला पुढे पुण्यामध्ये एकाने नाचवलं. आता नृत्यांगना आणणं म्हणजे मांडव डहाळीला पण आता नृत्यांगना यायला लागलेल्या आहेत, नवीनच ट्रेंड आलेला आहे. किंवा आता हे असतं आपलं जागरण गोंधळामध्ये आता नृत्यांगना आणून नाचवल्या जातात. हा जो सगळा ट्रेंड आहे हा म्हणजे कशामुळे येत गेला, आपण सोशल मीडियामुळे कसा आला आणि कसा ग्रामीण भागापर्यंत रूढ होत गेला. नाही, ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर हे अगोदर काही विशिष्ट भागामध्ये, म्हणजे ज्या भागामध्ये म्हणजे थोडासा म्हणजे आर्थिक सुबत्ता वाढली, त्याची कारणं वेगवेगळी असतील. शहरीकरण असेल, काही कंपन्यांच्या लोकांच्या हातात पैसा आला, जिथं अर्थकारण जिथं वाढलं लोकांचं, त्या काळामध्ये मग लोकांना असा प्रश्न पडायला लागला की नेमकं काय आपण म्हणजे पैसा खर्च कसा करायचा. म्हणजे 2 प्रकारचे इथं गोष्टी आहेत. एक म्हणजे पैसा खर्च करायला पैसा आणणे हा एक प्रश्न असणारा एक वर्ग आहे मोठ्या प्रमाणावर, आणि दुसरा वर्ग आहे तो पैसा आलेला कसा खर्च करायचा. त्यातून मग हे अशा भन्नाट काही आयडिया लोकांना यायला लागल्या, सुचायला लागल्या. त्यातून मग तुम्ही म्हणताय ते बैला पुढं नाचणं किंवा आता मग आपल्याला काय झालंय, म्हणजे तुम्हाला तर हा वेगळा विषय आहे, तसा आपल्या पॉडकास्टचा विषय नाही आहे, पण तुम्हाला हे जाणवत असेल ही, किंवा आपल्या प्रेक्षकांनाही ते अपील होईल खरं तर, की तुलना करण्यामध्ये लोकांना म्हणजे आता रस आहे. म्हणजे जे माझ्याकडे आहे ना, म्हणजे जे दुसऱ्याकडे आहे ते मला पाहिजे. म्हणजे जे दुसरा माणूस करायला लागलेला आहे ते मला करायचं आहे आता. किंवा सोशल मीडियामुळे एक असा एक मानसिक ज्याला आपण सवय म्हणू, आजार शब्द नको वापरायला, की सवय लागली की तुलना करायची सवय लागली. मग जर ते पुण्यामध्ये होत असेल ना, किंवा मुंबईमध्ये होत असेल ना, लोणावळ्यामध्ये होत असेल ना, ते आपल्यात मग त्याचं प्रमाण भले त्यांना लय भारीतल्या म्हणजे जास्तीत जास्त मानधन घेऊन नृत्य करणाऱ्या नृत्यांगना त्यांना परवडत नसतील, पण मग काही लोकल असतात अशा प्रकारचं नृत्य करणाऱ्या. पण मग जर तिथं होत असेल तर मग इकडेही आलं पाहिजे ते. आणि मग म्हणजे मोठेपणा कशात आहे, तर मोठेपणा मग ह्यात लोक शोधायला लागले आहेत. विशेषतः तरुण पिढी जी आहे तर त्यांना ते कळण झालेलं आहे आता नेमकं आपला मोठेपणा. आपला एखादी गावात व्याख्यानमाला चालू करून किंवा एखादं पारायणाचा
सोहळ्याचं आयोजन करून तिथं चांगल्या कीर्तनकार प्रवचनकारांची कीर्तन प्रवचन आयोजित करून मोठेपणा करायचा, एखादी व्याख्यानमाला आणून तिथं काय करायचं का, अशा काय करायचं. म्हणजे एका ह्याच्यामध्ये एक नृत्यांगना जर तुम्ही आणली नाचायला तर तिच्या पैशामध्ये एक 10-12 दिवस चांगली व्याख्यानमाला चालू शकेल गावखेड्यामध्ये सुद्धा. पण आता ते लोकांना जे दिसतंय ना सतत, म्हणजे काही गोष्टी ज्या सातत्यानं अल्गोरिदमच्या माध्यमातून सोशल मीडियातनं दिसतात आणि असं होतं ना की माझ्या विरोधकांनी जर त्याच्या स्टेटस त्याचे व्हायरल होत आहेत, हां त्याचे रील व्हायरल होत आहेत आणि त्यांनी जर का 5 लाखामध्ये तसा नृत्याचा कार्यक्रम ठेवला, हां. मी का नाही ठेवायचा, हां, माझ्याकडे पण पैसे आहेत. हा एक प्रकार होतोय. पण सुरुवात जी होत्या म्हणजे हे परत ते वाढायला हे कारणीभूत आहे राजकीय व्यवस्था किंवा राजकीय स्पर्धा. पण जी सुरुवात जी होत्या ना ती सुरुवात ह्यातनं होत्या. समजा एकानं एक्सनं आणलं, त्यानं अमुक नृत्यांगना आणली, म्हणजे आपण नावं घ्यायची नाहीत, खरं तर ठरलं आहे आपलं. दुसऱ्यानं मग वाय जी आहे तिला आणायची. मग ते शेजारच्या गावामध्ये जातं की त्या गावामध्ये झालं तर मग ह्या गावामध्ये का नाही. परत मग तो गावांचा काय ठिकाणी वर्गण्या काढून लोकांनी केलेला आहे कार्यक्रम. म्हणजे समजा एका माणसाला जर त्या नृत्यांगण्यांचं जर काय मानधन परवडत नसेल 5-5 लाख तर रुपये वर्गणी लोकांनी काढले. म्हणजे गावोगावी पट्ट्या काढणे ज्याला म्हणतात. आणि जे वर्गणी देत नाहीत त्यांना बाबा तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका. मग ते बी कार्यक्रमाला जायचं नसेल तर मग तुम्ही 5,000 काढल्या ना वर्गणी, तर माझं 1,000 रुपये घ्या, पण काय मला काही हे करू नका किंवा काही, म्हणजे असे प्रकारसुद्धा घडतात किंवा त्यावर बोलायचंच नाही कोणी. आता मला हे सांगा की अशा पद्धतीने त्या मुली नाचतात, त्या का अशा नाचतात हा प्रश्न आपण त्यांना विचारायचा का समाज म्हणून आपल्याला विचारायचा? नाही, मुली का नसतात हे खरं तर हा प्रश्न थोडं उत्तर अवघड आहे देणं. लोकांची अभिरुची, म्हणजे त्या मुलींना माहीत झालं की आपण कसंही नाचलो तर ती लोकांना आवडते आणि दिवसेदिवस आपला जो काही म्हणजे प्रेक्षक आहेत आपल्याला बघणारे किंवा आपल्याला आपलं नृत्य आवडणारे हे म्हणजे वाढत चाललेलं आहे. आणि त्यामुळं त्या मुली तशा नाचत असाव्यात. त्यामुळं त्या मुली तशा का नसतात ह्यापेक्षा आपण समाज म्हणून आपण बघतोय आणि आपल्याला ते का आवडतं आहे हे खरं तर आपण आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आता आपल्या सगळ्यांच्यावर आलेली आहे असं मला वाटतं. मगाशी आपण एक मुद्दा डिस्कस करत होतो, तो आहे गावपण आणि शहरीपणाचा. म्हणजे तुम्ही पण बोलता बोलता म्हणालात की हे जे सगळं आलेलं आहे, अशा पद्धतीचे डान्स व्हावेत, पाठीमागं दणदण भिंतीवर भिंती डीजे उभे राहावेत, हे सगळं शहरातूनच आलेलं लोण आहे, बरोबर? हो. तरुण मुलांकडे याचे ना 2 पार्ट आहेत. एक माझ्यासारखी लोक आहेत जी शहरात आहेत पण ती प्रत्येक सणावाराला त्यांना असं वाटतं की मी गावी जावं, आणि एक गावातली लोक आहेत ज्यांना असं वाटतं की आपण शहरासारखं व्हावं. म्हणजे शहरातल्या लोकांना वाटतं गाव बदलू नये, बरोबर, आणि गावाकडच्या लोकांना वाटतं की आम्हालाही शहरी व्हायचंय. हा जो मधला संघर्ष आहे आणि मग त्याच्यातनं ह्या अशा गोष्टी उभ्या राहतात. त्याच्यातून सुद्धा उभ्या राहतात ह्या गोष्टी खरं तर. पण शहरांचं आता तुम्हाला मी एक माझं निरीक्षण सांगतो. तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टी, ज्या गावाशेजारून हायवे गेला आहे ना, हायवे गेलेल्या गावात हे जास्त झालेलं आहे. म्हणजे आमच्या खेड्यातून हायवे गेला, म्हणजे हायवे गेला ह्या चांगला विकास झाला. म्हणजे मुंबई जवळ आली, पुणे जवळ आलं. ज्या मुंबईला जायला 1 दिवस लागायचा, म्हणजे रात्री 7च्या गाडीला जर माणूस बसला विट्याचा किंवा आमच्या कडेपूरचा किंवा कुंडलचा, तर त्याला मुंबईला पोचायला सकाळच्या 6 वाजायच्या. इतका तो प्रवास. आता तो माणूस सकाळी जर म्हणजे बाहेर पडला मुंबईला जायला, म्हणजे 6ला जर त्यानं घर सोडलं तर संध्याकाळी तो जेवायला घरी येतो माघारी. असा वेगवान, ठीक आहे, हायवेबद्दल चांगली गोष्ट आहे, पण ह्या हायवेसोबत काही प्रश्न आलेले आहेत. मग त्या शहरातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी खेड्यात आलेल्या आहेत, आणि खेड्यातल्या चांगल्या गोष्टी मात्र शहरामध्ये गेलेल्या नाहीत किंवा शहरांना तुमचं काय देणं घेणं पडलेलं नाही. इथं पुण्यामध्ये आलेला माणूस इथल्या काय ऐतिहासिक, म्हणजे समजा खेड्यातून पुण्यात आलेला माणूस आहे, तो इथल्या ऐतिहासिक वस्तू किंवा ऐतिहासिक हे बघायला आलेला नाही ना. रेग्युलर जो जगायला आलेला माणूस आहे किंवा नोकरीच्या निमित्तानं आलेला माणूस आहे त्याला काय पडलेलं नाही. पण त्यामुळं खेड्यातल्या चांगल्या गोष्टी शहरामध्ये आलेल्या नाहीत. पण खेड्यातल्या म्हणजे शहरातल्या चुकीच्या गोष्टी आहेत की ज्या खेड्यात जायला नाही पाहिजे होत्या, अशा अनेक गोष्टी गेलेल्या आहेत खेड्यामध्ये शहरातून, आणि त्या हायवेच्या माध्यमातून गेलेल्या आहेत. म्हणजे महामार्गामुळे काय झालं, पैसे आले, जमिनीचे पैसे आले आणि उपलब्ध झाला, म्हणजे गती झाली, जीवनाला गती आली. म्हणजे आपण म्हणतो भूतकाळात रमणं
की आमच्या वेळेला असं होतं, तुमच्या वेळेला तसं होतं. तिथंसुद्धा स्विमिंग तलाव आता हे व्हायला लागले आहेत खेड्यामध्ये सुद्धा. पूर्वी तुम्ही विहिरीमध्ये आंघोळ करायचा, ते बरं वाटायचं आपल्याला, म्हणजे आपण लहान असताना. पण आता काय झालं आहे, आता ते तिथंसुद्धा हे सगळं शहरातलं आहे ते निघालेलं आहे त्यासोबत, आणि त्याचासुद्धा परिणाम यायला लागलेला आहे. पण आपण ज्या विषयावर बोलतो की जे काही चित्रविषयाची जी संस्कृती निघालेली आहे ती तशी शहरातून गेलेली नाही, माझं मत सांगतो मला. ती शहराच्या आसपास जी खेडी आलेली आहेत की ज्यांच्याकडे अचानक पैसा आलेला आहे, तिथून त्याचा उगम झालेला आहे, आणि ते मग हायवेच्या माध्यमातून गावोगावी गेलेलं आहे, निघालेलं आहे, आणि ते पोचतंय आता तिकडं. मग या सगळ्यांनी आता हे गावचं गाव पण खाऊन टाकलं. गावचं गाव पण आता म्हणजे त्या दिशेनं वाटचाल चालू आहे आता. मुळामध्ये गाव पण किती राहिलेलं आहे गावामध्ये, आणि आपण कुठल्या नेमक्या गावपणाबद्दल बोलतो. कारण आपल्या अगोदरची जी पिढी होती, म्हणजे आमची आई मला सांगते की आमच्या वेळेला असं नव्हतं. मग त्याच्या अगोदरची आजी होती म्हणते आमच्या वेळेला असं नव्हतं, असं ते. पण हा जो वेग आहे ना बदलण्याचा, हा प्रचंड जास्त आहे, मोठा आहे, आणि ह्यात गावपण नावाची गोष्ट टिकेल का नाही काय सांगता येणार नाही. कारण आणि मुलं गावात असतात कुठं हो, मी तेच म्हणते, गाव पण हे 24 तास मोबाईलमध्ये आहेत लोक. म्हणजे पूर्वी कसं असायचं, म्हणजे माझ्या गावातलं उदाहरण सांगतो. मी ज्यावेळी घराच्या बाहेर पडायचो, म्हणजे चालत जर मी माझ्या गावाच्या दिशेनं एक चौक आहे तिथं जर चालत जायला मला 15 ते 20 मिनटं लागायची, तर मला प्रत्येक चौकामध्ये गप्पा मारणारी माणसं दिसायची. गप्पा मारत बसलेत ते, भले जाणाऱ्यांची टिंगल करू द्या, गॉसिप करू त्याच्याबद्दल किंवा तिची मापं काढू द्या, पण ती लोक किमान तेवढं तरी करायचे, बोलायचे एकमेकाशी. आता प्रत्येकजण मोबाईलमध्ये असतोय. समजा 5 माणसं बसलेली आहेत, 5च्या 5 माणसं मोबाईलमध्ये असतात, आणि ती माणसं इतर जे चौघे आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो. कुठला तरी दुसरा चॅटिंग, एखादा रील्स, एखादा व्हॉट्सअपवाला त्यांच्याबरोबर ती बोलतात, ती चौघांच्याबरोबर बोलत नाहीत. म्हणजे त्या 5 जणांची अवस्था असते. आणि मग मी रस्त्याने निघालेलं त्यांना कळत नाही, पुढल्या चौकात गेले की हीच अवस्था आहे. तुम्ही जर आत्तापासून जर सुरुवात केली बघायला, तर तुम्हाला मोबाईलमध्ये लोकं बसलेली, मोबाईलमध्ये डोकं लावून म्हणजे डोकं घालून बसणारी शहरातही दिसतात आणि खेड्यातही दिसतात. त्यामुळे गप्पा मारणं बंद झालेलं आहे. ह्या गप्पा मारण्यातून गावाचं गाव पण टिकायचं. म्हणजे 4 लोक एकत्र आले की विचार करायची. गावातली समजा एखाद्या अचानक आकस्मिक एखादा तरुण पोरगा एखादा घरातला गेला, आकस्मिक त्याचं काय झालं, तर गावकरी लोक एकत्र येऊन विचार करायचे की आपण काहीतरी करूया ह्यासाठी, या कुटुंबासाठी. असं ते गावात एखादा चांगला माणूस असायचा, सगळ्या गावावर त्याचं प्रेम असायचं. जुन्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की एक गाव असं होतं की त्या गावामधला जो माणूस होता, जो मुख्य माणूस, तर तो त्या गावातल्या प्रत्येक माणसाच्या दारात जायचा. छोटं गाव असेल एक 40-50 घराचं, प्रत्येकाला तो जेवला का म्हणून विचारायचा. आणि ज्यावेळी तो 40सावं घर त्याचं असायचं, 39व्या घरामध्ये तो यायचा. समजा त्या घरात म्हणते कळलं की बाबा जेवलो आहे आम्ही, मग तू जाऊन जेवायचा. असं ते गाव पण होतं सगळं. हे आपल्या पिढीला बघायला मिळालेलं नाही, त्याच्या अगोदरच्या पिढीचं. त्यानंतर आपल्या पिढीला सुद्धा जे बघायला मिळालं ते चांगलं गाव पण बघायला मिळालं थोडंसं. पण आता जे गाव पण हे बदलायला लागलेलं आहे, त्याचा वेग प्रचंड आहे. आणि मी जसं म्हणालो तुम्हाला की गावात लोक नसतात, लोक जिथं असतात ना तिथं नसतातच, ती दुसरीकडेच असतात कुठंतरी. मनाने ह्या मोबाईलमध्ये असतात ना, किंवा रील्समध्ये असतात, इंस्टाग्राममध्ये असतात. आणि मग रील्सच असे जेव्हा प्रत्यक्षात येतात तेव्हा असं हे 32 आणि मग तेच रील्स तुम्हाला बघायला मिळतात मग. आणि लोकांना विचार करायला ना, आता पूर्वी कसं होतं, आता मी म्हणालो की लोकांना विचार करायला वेळ होता, गावासाठी विचार करायला, गाव पण टिकवायला. आता विचार करायला वेळ नाही, कारण सकाळी उठल्यापासून तुम्ही इतके तुमच्या जवळजवळ 1000-1200 गोष्टी तुम्हाला नवीन माहीत होत्या त्या मोबाईलमधून तुमच्या येऊन आदळतात. अक्षरशः 200-250 रील्स तुमच्या येऊन आदळत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणून किंवा गावाचं म्हणून किंवा गाव पण टिकतंय का नाही ह्याचा विचार करायला वेळच नाही राहिला ना. आता सगळा वेळ आपला इतके गोष्टी समजून घेणं बी नसते, नुसतं स्क्रोल करणं असतं. त्यामुळं हे सगळं बदललेलं आहे आता, किंवा बदलत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या गावपणाची काळजी आहे ते गावपण आता राहिलेलं नाही, तसं गाव ते खेड तुम्हाला किंवा मला, आपल्याला जे आपण ज्या गावपणाबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला मी. पुढच्या काळामध्ये काय होईल, म्हणजे या फक्त संकल्पनाच राहतील का, आणि आपण पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, खूप प्रश्न आहेत. म्हणजे 32 शिराळाच्या निमित्ताने ही सगळी चर्चा आम्ही सुरू केली होती, आणि ती खूप वेगवेगळ्या अँगलने फिरली, कारण 32 शिराळा हा फक्त तात्कालिक विषय आहे.
तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की ऐकायला आवडेल. संपत सरांकडे खूप माहिती आहे आणि खऱ्या अर्थाने गाव कोस जगलेला माणूस आहे. आपण त्यांना परत बोलवूया आणि परत वेगळ्या विषयावर बोलतं करूया. सर आज आलात गप्पा मारल्या. चला. धन्यवाद. धन्यवाद. खूप आभार आहे.